पुण्यातील वाघोली परिसरातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते. पुण्यातील वाघोली परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक थरारक घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध रील स्टार आकाश बनसोडे उर्फ अक्क्या बनसोडे याच्यावर उबाळेनगर येथील त्याच्या न्यू मेन्सवेअरमध्ये तिघांनी येऊन प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर येते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या हल्ल्यानं सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या आक्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. सोशल मीडियावर लाखोंचा फॅन फॉलोईंग असलेल्या आक्या बनसोडे सोबत नेमकं काय घडलं, त्याच्यावर नेमका कुणी हल्ला केला आणि तो सध्या कोणत्या स्थितीत आहे ते सविस्तर पुढे पहा. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आकाश उर्फ अक्क्या बनसोडे हा सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याच्या रील्स आणि व्हिडिओनी त्याला 2 मिलियन फॉलोअर्सचा पाठिंबा मिळवून दिलाय. त्याने बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओला करोडोमध्ये लोक पाहतात. तर महाराष्ट्रातील खूप सारा तरुण वर्ग त्याला लाईक सुद्धा करतो. वाघोलीतील बाईक रोड परिसरात राहणारा आक्या त्याच्या ह्युमॅन्सवेअर कंपन्याच्या दुकानांमुळेही तो सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये परिचित आहे. त्याच्या हटके स्टाईल आणि मजेदार रील्समुळे तो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अक्क्या बनसोडे यानं सोशल मीडियावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी एक मोठा चाहता वर्ग निर्माण केलाय. अक्क्या बनसोडेच्या वाढत चाललेल्या फॅन फॉलोईंगमुळे तो दिवसेंदिवस खूप मोठा उद्योजक सुद्धा बनत आहे. गुरुवार 3 जुलै रोजी रात्री 9:15च्या सुमारास वाघोली रोडवरील उबाळेनगर परिसरात त्याच्यासोबत एक भयंकर घटना घडली, ज्यामुळे त्याचा चाहता वर्ग चिंतेमध्ये पडला आहे. 3 जुलै रोजी 9:15 वाजेच्या सुमारास अक्क्या बनसोडे दुकानात असताना तिघे अज्ञात व्यक्ती अचानक आत शिरले. त्यांनी अक्क्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर, उजव्या भुवईवर, ओठाजवळ आणि पायाच्या मांडींवर वार केले. हल्ल्यात अक्क्या गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्याच्यावर उपचार चालू असून त्याची प्रकृती ठीक आहे.